विद्यार्थी मित्रांनो, आज आपण श्रेणी प्रकारातील एक अतिशय महत्वाचा प्रकार बघणार आहोत, अंकगणितीय श्रेणी आणि भूमितीय श्रेणी। आतापर्यंत आपण पाहिले की अत्यंत सोप्या प्रकारच्या श्रेणी ज्या परीक्षेत सहजासहजी विचारल्या किंवा सहजासहजी सोडवल्या जाऊ शकतात, पण ज्या विद्यार्थ्यांना केंद्रातील स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे यासाठी लागणारी ही एक महत्वाची श्रेणी आहे, जी थोडी सुटायला थोडी किचकट आहे, पण आपण सोप्या पद्धतीने ती श्रेणी सोडून पाहूया। प्रथमतः आपल्याला अंकगणितीय श्रेणी पाहायची आहे। अंकगणितीय श्रेणी म्हणजे अशी श्रेणी ज्या श्रेणीत फरकाने वाढ किंवा कमी होऊ शकते, म्हणजे एखादी श्रेणी फरक वाढवत जाऊ शकते किंवा एखादी ती श्रेणी फरक कमी होत येऊ शकते। उदाहरणार्थ जर आपल्याला पाहायचं झालं तरी आपण इथे एक उदाहरणार्थ श्रेणी घेतलेली आहे। 7, 14, 21 डॅश डॅश असलेले 8वे पद काढा, असा प्रश्न परीक्षेत विचारला जातो। त्यावेळेस बहुतांश विद्यार्थी गोंधळात पडू शकतात। तर ही श्रेणी सोडवण्यासाठी आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही श्रेणी पाहूया। प्रथमतः ही श्रेणीतील आपण प्रथम 7 हे पद आहे, त्याला आपण ए या अक्षराने दर्शवू। आता ह्या श्रेणीतील फरक, प्रत्येक अंकातील फरक हा वाढत गेलेला आहे, तर याचा फरक आपल्याला काढायचा आहे। फरक काढताना कधीही विद्यार्थ्यांनो दुसरा अंक श्रेणीतील वजा पहिला अंक करायचा असतो। त्यानुसार आपण जर केलं तर 14 वजा 7 हा आपला फरक येतोय, 7 हा आपला फरक येत आहे। मग आता यानंतर आपल्याला 8वे पद काढायचे आहे। 8वे पद, या 8व्या पदाला आपण एन या अक्षराने दर्शवू। मग अंकगणितीय श्रेणीमध्ये एक सूत्र आहे, त्या सूत्रात आपण ते ह्या सर्व ची मांडणी करूया। अंकगणितीय पद्धतीत सूत्र असं आहे, ए अधिक एन वजा 1 डी। ए म्हणजे आपण ए हे पद आहे जे आपल्या श्रेणीतील प्रथम पद आहे। एन हे जे आपल्याला काढावयाचे आहे, जे विचारले आहे ते 8वे पद आहे, आणि डी म्हणजे ह्या श्रेणीतील प्रत्येक अंकातील फरक आहे। मग ह्या सर्व किमती आपण या सूत्रात ठेवूया। त्यानुसार आपल्याला ए म्हणजे आपल्यासाठी हा प्रथम पद ए आहे, जे आपण ए अक्षराने दर्शवलेला आहे, तो म्हणजे 7 आहे, अधिक एन म्हणजे आपल्याला या श्रेणीतील काढावयाचे पद म्हणजे 8 आहे, वजा 1, आणि डी म्हणजे या प्रत्येक श्रेणीतील प्रत्येक अक्षरातील अंकातील फरक। तर 7, 14, 21 या प्रत्येक श्रेणीतील फरक हा 7 आहे, जो आपण इथे काढलेला आहे, तो इथे या डी च्या या ठिकाणी आपण ठेवला। तर येणारी त्यानंतर आपल्याला ह्या काढलेल्या किमतीनुसार आपल्याला ते 8वे पद मिळेल। तर 8वे पद काढण्यासाठी 7 आहे असं, अधिक 8 वजा 1 7, आणि हे 7 गुणिले, तर हे सोडवल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला उत्तर येते 7 अधिक 49 बरोबर 56। ह्या श्रेणीनुसार जर आपण 8 हे आपलं उत्तर आहे, जर आपल्याला हेच उत्तर टॅली करून पाहायचे झालं तर आपण हे उत्तर असं ह्याही प्रकारे काढू शकतो। म्हणजे ही श्रेणी दिली आहे 7, 14, 21, 28, 35, 42, 49 आणि 56 हे 8वं पद आहे, जे आपल्याला विचारले, आणि हे प्रथम पद आहे, पण ही एक लहान श्रेणी आहे, त्यामुळे हे आपल्याला पटकन समजून जाईल। पण ज्या 2-3 अंकी ज्यावेळेस श्रेणी येईल त्यावेळेस मात्र भरपूर मोठी वजाबाकी आणि बेरीज करावं लागणार आहे आपल्याला, त्यामुळे आपल्याला ते सूत्र ध्यानात ठेवायचे आहे। अशा प्रकारे ही अंकगणितीय जी फरकाने श्रेणी आहे। यानंतर अशी एक श्रेणी असते जी भूमितीय श्रेणी असते, जी पटीने वाढत जाते। इथे पाहू शकता भूमितीय श्रेणी जी पटीने वाढत जाते। उदाहरणार्थ जर पाहायचं तर 1, 5, 25, 125 यातील 7वे पद काढा। आता यासाठी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः ही वाढणारी श्रेणी असते ए आर वर्ग, ए आर घन। आपण पाहू शकतो
ही श्रेणी अशीच आहे, 1 5 5चा वर्ग 25, परत नंतर 5 घन 125, अशा प्रकारे ती श्रेणी वाढत गेलेली आहे. आता याच्यातील जर आपल्याला हे काढायचं असेल सूत्र, तर आपल्याला हे सूत्र आहे भूमितीय श्रेणीतील सूत्र आहे, A गुणिले R कंसाचा n वजा 1. आता याच्यातील ए हे पद आपलं प्रथम पद असणार आहे. या श्रेणीतील हे आपल्या श्रेणीतील प्रथम पद हे 1 आहे. त्यानंतर R म्हणजे आपल्याला कितवे पद, तर विद्यार्थी ए हे आपलं एक पद आहे, R हे समान गुणोत्तर आहे, याच्या समान गुणोत्तर हे 5 आहे. समान गुणोत्तर 5 आहे. तर या सूत्रानुसार आपल्याला n म्हणजे 7वे पद काढायचे आहे. तर आहे या सूत्रात ठेवल्यानंतर एक आहे, R आपलं समान गुणोत्तर 5 आहे आणि n 7 आहे. हे सोडवल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपणाला 5चा 6वा घात काढायचा आहे आणि 5चा 6वा घात हा 15,625 येतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण अंकगणितातील पूर्ण श्रेणी हा प्रकार पाहिला आहे. उद्यापासून आपण अक्षर मालिका ही श्रेणीतील एक महत्वाची शृंखला पाहणार आहोत. याच्यातील काही जरी तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा.